या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोअर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. पुलवामा हल्ल्याच्या घटनेला 7 वर्ष पूर्ण झाल्याने वैजापूर शहरातील पंचायत समिती प्रांगणात शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम ऑल इंडिया सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून देशभक्तिमय रॅली काढण्यात आली. दरम्यान शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. रॅलीत सेंट मोनिका स्कूल व करुणा निकेतनच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा शहीद अमर रहे अशा घोषणा दिल्या. यावेळी वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नींचा साडी चोळी स्मृतिचिन्ह तसेच तिरंगा पट्टी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित असलेले आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी आपल्या भाषणात शहीद स्मारकांसाठी वैजापूर शहरात 50 लाख निधी देण्याची घोषणा केली. तर नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी अर्धसैनिक दलातील सेवानिवृत्त सैनिकांसाठी कार्यालय उभारण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष साबेर खान, नगरसेवक प्रकाश चव्हाण, परेश पोपळे, प्रकाश माळी, पुंडलिक गायकवाड, जवाहर कोठारी, निलेश पारख, रियाज पठाण, गणेश सावंत, दौलत गायकवाड, अर्धसैनिक बलाचे गौतम गायकवाड, अशोक संगेवार, सोपान गाडे, सोपान देवकर, धुंडराम सिंह राजपूत, काशीनाथ कदम, शिवाजी पोटे, दत्तात्रय पवार, वकार पठाण, नितीन त्रिभुवन, दिलीप दिवे, विजय देशमुख, रामदास चाटे, सुनील चाटे, संदीप थोरात, उत्तम शिंदे, सीताबाई गायकवाड, सुमनबाई गायकवाड, उज्ज्वला गायकवाड, मनीषा गायकवाड, दत्तात्रय पवार, मेजर किशोर पाटील यांच्यासह विविध ठिकाणाहून अर्धसैनिक बलाचे सेवानिवृत्त जवान तसेच सेवारत जवान उपस्थित होते.